कांबर आवडे निरंतर हेच दान आवडे निरंतर हेच दान तुळशीहार गळाचा पितांबर आवडे निरंतर हेच दान आवडे निरंतर हेच
लेकुराचे ओढे बाप करी जोडी लेकुराचे ओढे आपले परवंडे वाळवणे बाप करे जोडी बाप करे जोडी बाप करे जोडी बाप करे जोडी बाप करे
गुले करवंडी आपुले करवंडी वाळवणी एकाएकी केला एकाएकी केला सीता
कुणाची आवडी आपुली करवंदी बाळवणे एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवणी बार खांदी घालुनिया पाही डोळा अलंकार ठेवा दावी थोरा करो आनिया एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवणी बार खांदी तुका मनी निधी गांजू अनिकासी तुका मनी निधी गांजू अनिकासे उदार जीवासी अपोलिया एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये मागवणी बार खांदी योऽन्त प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधामना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् वंशे विभूषित करानवनीरदाभात् पीताम्बरा दुर्नबिम्ब फला पूर्णेन्द्र सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बुफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथिता विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदु श्री चरणा श्री गुरूंची ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते बुधारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मस्तक हे पाय घेऊन घ्या थोडंसं. जास्त जवळ जावं लागते लांब गेलं की संपतो आवाज लगेच मोकळा आवाज कर. हा मोकळं एकदम जास्त त्याला तोंड घालावं लागते त्याच्यामुळे क्वालिटी दाखवा. माईक चांगलं आहे त्यामुळे खेचायला पाहिजे लांबून विठाला विठाला नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरो बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली करवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धनी कडी वागवणी भार खांदी पवित्र या हरिकीर्तन रूपी सेवे करता गायलेला अभंग संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ वैराग्याची मूर्तिमंत पुतळे भगवत भक्त भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त श्रीमंत श्री देहनिवासी विश्वसंत जगद्गुरु तुकोबारांच्या गाथेतील 4 चरणाचा माझ्या सहित माझे सर्व सहकारी टाळकरी वृंदांच्या पाठांतरातील 4 चरणाचा अत्यंत गोड अभंग असून अभंगामधून संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात परमार्थ करत असताना आपला अंगीकार कुणी जरी नाही केला तरी चालेल पण देवाने अंगीकार करावा कारण देवाने अंगीकार केला की परमार्थातली सर्वोच्च स्थिती प्राप्त होती महाराज देवाने अंगीकार केला की परमार्थातली सर्वोच्च स्थिती प्राप्त होती परमार्थामध्ये देव
अंगीकार केल्यानंतर भक्तावरती एवढं प्रेम करतो. महाराज म्हणतात की देवाला भक्तावरती प्रेम करत असताना प्रेमाची परिसीमा सांगता येत नाही. पण महाराज आम्हाला प्रेमाची परिभाषा कळाली पाहिजे. तेव्हा तुकोबाराय म्हणतात की देव प्रेम करतो, पण किती प्रेम. व्यवहारामध्ये महाराज म्हणतात की बापाच्या अंतकरणामध्ये मुलाबद्दल जेवढं प्रेम आहे, मुलाबद्दल जेवढी तळमळ आहे, मुलाबद्दल जेवढी कळकळ आहे, महाराज म्हणतात की बापाच्या अंतकरणामध्ये मुलाबद्दल जेवढं प्रेम आहे तेवढं प्रेम परमार्थामध्ये देव आपल्या भक्तावरती करतो. याचं चिंतन करणारा हा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग चिंतना करता. विठ्ठला सेवे करता जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथेतला हा अत्यंत गोड अभंग आहे. पूर्ण अभंगाला स्पर्श करून चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं अगत्य. संपूर्ण शोकाकुल असणारे इथे ढवळे परिवार, याच परिवारातील एक आदर्श व्यक्तिमत्व असणारे, आयुष्यभर खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाची साधना करत, खऱ्या अर्थाने आयुष्यभर जीवन जगत असताना परोपकारी जीवन जगत असताना आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत भगवान परमात्म्याचं नामचिंतन ज्यांनी केलं आणि हे करत असताना समाजाकरता एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपलं जीवन पाठीमागं ठेवलं. त्याचबरोबर जीवन जगत असताना आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचे संस्कार आणि विचाराची शिदोरी देण्याचं काम ज्यांनी आयुष्यभर कीर्तन होण्याकरता हा पुण्यस्मरण विधी यथासंग पार पडतात. गोड अशा प्रकारचा हा कार्यक्रमाचं नियोजन केले बरं का. इकडे सर्वच माझे सहकारी टाळकरी वृंद, ग्रामस्थ आणि माझा मित्रवर्ग आहे. इकडे मृदुंगाची गोड साथ आहे, पेटीची गोड अशा प्रकारचे साथ, आमच्या दादांची गोड माई सिस्टीमची साथ, काही माऊल गोडे बरं का. इकडे टाळकरीत बरं का. वा वा, नुसते टाळकरी नाहीत, हे नुसते टाळकरी नाहीत, हाडामासाचे वारकरीत बरं का ते. हा, एक वाक्य बोलू का. हे तुम्ही खाली बसलाय, हे टाळ घेऊन उभा आहेत. एक वाक्य बोलतो, टाळ घेण्याचं भाग्य कोणालाही लाभत नसतं. टाळ घेण्याचं भाग्य कोणाला लाभत नसतं. आयुष्यभर पैसा कमावला म्हणजे टाळ घेण्याचं भाग्य लाभन म्हणून सांगता येत नाही. गावातली सत्ता कमवली म्हणजे टाळ घेण्याचं भाग्य लाभन म्हणून सांगता येत नाही. गावामध्ये मान सन्मान मिळवला म्हणजे टाळ घेण्याचं भाग्य लाभन म्हणून सांगता येत नाही. अरे टाळ कोणाच्या गळ्यामध्ये येतो, टाळ कोणाच्या गळ्यामध्ये येतो. ऐका, ज्याच्या घराण्यामध्ये वाडवडीत वारकरी संप्रदायाची साधना चालू आहे, वारकरी संप्रदायाचे विचार चालू आहेत, वारकरी संप्रदायाची संस्कृती चालू आहे, अशी ज्यांच्या घराण्यामध्ये वाडवर्जित खऱ्या अर्थाने ही साधना चालू आहे आणि त्यांच्याकडून हे संस्कार विचार ज्यांना मिळतात ना, मला वाटतं की त्यांच्याच गळ्यामध्ये टाळ येत असतात. टाळ कोणाच्या हे गळ्यामध्ये येत नसतात बरं का. म्हणजे सर्व भाग्यवान टाळकरी वृंद आहेत बरं का. सर्वांच्या पुढे या ठिकाणी वंदन करतो. विशेष करून कीर्तन रूपी सेवा करत असताना आहा, ज्यांची गोड अशा प्रकारची साथे. इकडे सर्वप्रथम शिरूर तालुक्याचं परमार्थी भूषण युवा कीर्तनकार गायनाचार्य आदरणीय श्री आनंदजी महाराज हानगर महाराजांच्या पुढे वंदन. आमच्या दौंड तालुक्याचं परमार्थिक भूषण महाराष्ट्राची गान कोकिळा, भगवान परमात्म्याने ज्यांना अत्यंत गोड आवाज दिलेला आहे असे भजन सम्राट आदरणीय श्री विनोदजी महाराज झेंडे आदरणीय महाराजांच्या पुढे वंदन. इकडे शिरूर तालुक्याचं श्रीवंदा दौंड तालुक्याचं एक अत्यंत गोड परमार्थिक भूषण असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम युवा कीर्तनकारामध्ये आता ज्यांचं नाव घ्यावं लागते ते माझे मित्र युवा कीर्तनकार आणि गायनाचार्य माझे जिवलग मित्र आदरणीय संभाजी महाराज आदरणीय महाराजांची उपस्थिती, महाराजांच्या पुढेही वंदन. तुम्हा सर्वांच्या पुढे वंदन. आदरणीकडे हरिभक्त परिणामचे श्री बाळकृष्णजी महाराज त्यांची गोड पेटीची साथ, त्यांच्या पुढे वंदन. महाराष्ट्राचं वैभव ज्यांनी सहज जरी थाप टाकली तर तुम्हा आम्हाला डोलायला होत्या, नवल नाही. माझ्या विटेवरच्या पांडुरंग परमात्म्याच्या कानावरती जर का त्यांच्या थापाचे शब्द पडले तर पांडुरंगाला विटेवरती डोलाय लावल्याशिवाय राहणार नाही, अशी ज्यांच्या हातामध्ये ताकद आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंग सम्राट माझे मित्र राहुल महाराज त्यांच्या पुढेही वंदन. आणि ज्यांच्या योगाने आपला हा संपूर्ण कार्यक्रम महाराष्ट्रावर पांगणारे माझे जीवलग मित्र हृदयस्थ अत्यंत गोड व्यक्तिमत्व असणारे, ज्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सहज जरी एक क्लिप टाकली तर तो महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाल्याशिवाय राहत नाही, असं गोड व्यक्तिमत्व असणारे माझे मित्र आदरणीय श्री सौरभजी, त्यांची या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून आपला कार्यक्रम सर्वत्र प्रसारित होणार आहे. झाल्यानंतर मला वाटते की सर्वांनी त्यांच्याशी संपर्क साधा, त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण गोड अशा प्रकारची कीर्तनं तुम्हाला भविष्यामध्ये त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहेत. त्यांच्या पुढे सुद्धा या ठिकाणी वंदन. माई सिस्टीम दादा त्यांच्या पुढेही वंदन आणि पूर्ण वेळेचं वंदन पाळतो आणि 25 मिनिटांमध्ये कीर्तन संपवतो. विढाला जास्त वेळ माझ्या हातामध्ये नाही, एक थोड्या वेळामध्ये गोड चिंतन करण्याचा प्रयत्न करणारे एका शब्दाखाली अंडरलाईन करून ठेवा सुरुवातीलाच.
मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर तुम्ही आम्ही जगलोय किती, वडा सोड, तुम्ही आम्ही जगलोय किती याला कुणी किंमत देत नाही. शब्द ऐका, जगलोय किती याला कुणी किंमत देत नाही. आल्यानंतर तुम्ही जगलाय कसा याला फार मोठी किंमत असते. काही लोक सहज म्हणतात, महाराज आमच्या बाबांना 80, 90, 100 वर्ष आयुष्य लाभलं. अरे 80, 90, 100 वर्ष लाभलं, आयुष्यात काय केलं? काहीच केलं नाही. अरे 100 वर्ष आयुष्य लाभलं, पण आयुष्यामध्ये कोणती क्रांती करून दाखवली नाही. तुमच्या जगण्याला 0 किंमत आहे. पण वाक्य ऐका, जी माणसं थोडं जीवन जगली पण जीवन जगत असताना समाजामध्ये ज्यांनी क्रांती करण्याचं काम केलं, अशी माणसं त्यांच्या देहाने जरी गेली तर त्यांच्या कार्याच्या रूपाने जिवंत राहतात. म्हणून महाराजांना म्हणावं लागलं, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, जगद्गुरु तुकोबर यांना गाथेमध्ये दखल घ्यावा लागली. महाराज म्हणतात की आयुष्य किती लाभले त्या आयुष्याचा कुणी विचार करत नाही, कुणीच विचार करत नाही. काहींना आयुष्य कमी लाभलं, पण त्या माणसाने आपल्या जीवनामध्ये क्रांती करून दाखवली. आणि क्रांती करणारी माणसं जरी तुमच्या या मृत्यू लोकांमध्ये ती हानी नाही दिसली, त्यांनी केलेल्या कार्याच्या जोरावरती अशा लोकांचं पाठीमागं काय घेतलं तर नाव घेतलं जातं. एक गोड वाक्य बोलू का? ज्या ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी सोहळा मला वाटतं की जवळ आलेला आहे. काय ज्ञानोबरायांचं आयुष्य हो, ज्या जगद्गुरु तुकोबरांनी तुम्हाला मला गाथेसारखा ग्रंथ दिला. तुकोबरायांच्या आयुष्याचा विचार करा. ज्या खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्या माझ्या हातामध्ये खऱ्या अर्थाने एवढं मोठं स्वराज्य दिलं, त्यांच्या आयुष्याचा विचार करा. आयुष्य यांना जास्त नाही लाभलेलं, आयुष्य जास्त नाही, कमी आयुष्य लाभलं, पण या लोकांनी मात्र आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी क्रांती करून दाखवली. म्हणून आयुष्य कमी लाभलं पण क्रांती करून दाखवली. आजही ती माणसं तुमच्या माझ्या हृदयामध्ये कीर्ती रूपाने आपल्या हृदयामध्ये घर करून येत. बरं का, एक वाक्य बोलू का? या आपल्या समाजाचं दुःख आणि आपल्या समाजाची निंदा माझ्या विश्वमौली ज्ञानोबराने पचवली. पण ज्ञानोबराय 16व्या वर्षीच जगाची आई होण्याचा मान मिळवला. या समाजाचं दुःख आणि या समाजाचा अपमान माझ्या तुकोबराने पचवला. म्हणून 42व्या वर्षी माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या पुढे शब्द लागला जगद्गुरु नावाचा. आणि आपल्या समाजाचं दुःख आणि आपल्या समाजाची निंदा माझ्या महाराजांनी पचवली. म्हणून माझे महाराज नुसते महाराज राहिले नाहीत तर छत्रपती शिवाजी महाराज झाले. मोठं कोणी होत नसतं, मोठं होण्याकरता आयुष्य जास्त लागत नाही. आयुष्य काय ना काय थोडं लाभलं काय? रावणाचं आयुष्य काय थोडं होतं काय? 14 चौकडे आयुष्य होतं. पण आज त्या रावणाचं कुणीही नाव घेत नाही. आयुष्य भरपूर लाभले, आयुष्य भरपूर लाभले, पण आयुष्य लाभून उपयोग नाही. त्या मिळालेल्या आयुष्याचा आपण उपयोग कसा करतोय हे फार महत्वाचं आहे बरं का. आणि ज्याला आयुष्याचा उपयोग करून घेण्याचं कळलं, आजही ती माणसं तुमच्या माझ्या खऱ्या अर्थाने हृदयामध्ये कीर्तिरूपी घर बांधून येत. म्हणून घर बांधा, वा वा, घर बांधा. घर बांधण्याच्या बाबतीमध्ये मागं कुणीच राहू नका. लय कमवा, लय कमवा. एक कमवण्याच्या बाबतीमध्ये मागं अजिबात कुणी राहू नका. सगळ्यांनी एकमेकाच्या पुढं पळा, भरपूर कमवा, माड्या बांधा, घर बांधा. पण महाराज म्हणतात की ही जी माड्या घर तुम्ही बांधल्यात ना, ह्या तुमच्या घराला, या तुमच्या घराला किती जरी खर्च केला तरी तुमच्या घराला नाश आहे बरं का. ऐका बरं का, पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जर का तुम्ही 1-2 गुंठा जमीन घेतली, किती गुंठा? 2 गुंठा, आणि किती भक्कम घर बांधा, ते किती घर भक्कम बांधा, त्या घराकरता किती पैसा वाचा. पण ऐका, किती जरी घर भक्कम बांधलं तर ते घर बांधल्यानंतर चक्रीवादळ आलं तर तुमच्या घराला तडा जाण्याची शक्यता आहे. महापुराला घर वाहून जाण्याची शक्यता आहे. आणि भूकंप जर का झाला तर तुमचं घर पडण्याची शक्यता आहे. पण असे घर बांधता येतं
किती घर बांधल्यानंतर घराला चिरात पडत नाही. ते कोणतं घर आहे? ज्या माणसाने दुसऱ्याच्या हृदयामध्ये कीर्तिरूपी घर बांधलं, अशा माणसाचं घर आहे ना, जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत त्याच्या घराला तडा जाणार नाही. का? कारण कीर्तिरूपी घराला नाशच नाही. मग ज्ञानोबराय तुकोबारायांनी जीवन जगत असताना घर बांधलं. कोणतं घर? कीर्तिरूपी घर बांधलं बरं का. आहा, दुसऱ्याच्या हृदयामध्ये कीर्तिरूपी, आणि कीर्तिरूपी घर बांधणं एवढं सोपं नाही. कधी कधी ज्याच्याकरता जगायचंय ना, ज्यांच्याकरता जगायचंय, कधी कधी ती लोक आपल्याला त्रास देतात, पण त्यांचा त्रास सहन करून जो समाजावरती परोपकारी जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो, अशा माणसाने समाजाचं दुःख भोगून समाजाच्या हिताकरता आपलं जीवन ज्यांनी जीवन समर्पित केलं, आदरणीय आमच्या संभाजी महाराजांनी प्रमाण दिलं, ती जरी गेले तरी कीर्तीच्या रूपाने राहत असतात. म्हणजे या अनुसंधाने पण असंही म्हटलं जातं बरं का, गेले दिगंबर ईश्वरा विभूती, गेले दिगंबर ईश्वरा विभूती, राहिला तकीर्ती जगामागे, राहिला तकीर्ती जगामागे. घर बांधण्याचा प्रयत्न करा. ज्ञानोबराय तुकोबारायांनी आयुष्यभर जीवन जगत असताना तुमच्या माझ्या हृदयामध्ये कीर्तिरूपी घर बांधलं. आणि कीर्तिरूपी घर बांधणं एवढं सोपं नाही का? कधी कधी ज्याचं आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय, समाजाचं कुठेतरी भलं करण्याचा प्रयत्न करतोय, पण चांगलं करत असताना कधी कधी तो समाजकंटक चांगलं करणाऱ्या व्यक्तिमत्वाला कधी कधी त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो. पण ज्याला शेवटच्या श्वासापर्यंत समाजाचं काहीतरी चांगलं करायचंय, अशा माणसाने समाजकंटकाने प्रतिकारात्मक किती जरी दुःख देण्याचा प्रयत्न केला, त्याच्या दुःखाचा विचार न करता समाजाचं चांगलं करण्याची वृत्ती जो शेवटपर्यंत आपल्या अंतःकरणातली सोडित नाही, अशी माणसं कमी जगली, पण त्यांच्या कार्याच्या रूपाने ती पाठीमाग काय झाली, जिवंत राहिली बरं का. मग ज्ञानोबरायांना आयुष्यभर ज्या समाजकंटकाने त्रास दिला, काय त्रास आहे हो? ज्या ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी सोहळा जवळ आलेला आहे. आज त्या ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा म्हटलं, आमचा महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांना वेध लागल्यात. कधी एकदा आळंदीला जाईन आणि ज्ञानोबरायांच्या समाधीचं दर्शन करीन. पण त्या ज्ञानोबरायांच्या जीवनाचा विचार केला, आहा, अरे त्या काळामध्ये माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांना आळंदीमध्ये पाऊल ठेवून दिला जात नव्हता. ए ज्ञाना, अरे संन्यासाची मुलं आहेत ना तुम्ही, अरे संन्यासाच्या मुलांना आळंदीमध्ये आम्ही पाऊल ठेवून देत नाही, बाहेर व्हा. कधी जर का माझ्या ज्ञानदादानी मधुकरी मागण्याकरता जर का आळंदीमध्ये प्रवेश केला, ए ज्ञाना, अरे आळंदीमध्ये प्रवेश नाही ना तुम्हाला, का मधुकरी मागता? बरं काय मागितलंय मधुकरीमध्ये? काय मागितलंय मधुकरीमध्ये? मधुकरीमध्ये काय मागितलंय? ए ज्ञाना दाखव ना. माझ्या ज्ञानदादाने जर का झोळी उघडावी तर या समाज कंटकाने मुठभर माती घ्यावी आणि ज्ञानदादाच्या झोळीमध्ये टाकावी. कधी इंद्रायणीवरती स्नान करण्याकरता गेले, अरे संन्यासाची मुलं आहेत ना, कशाला इंद्रायणी पाठवता? नका इथे आळंदीमध्ये, नका इंद्रायणीवरती येत जाऊ.
अरे ज्या ज्ञानदादाला आळंदीमध्ये प्रवेश दिला नाही, ज्या इंद्रायणीवरती स्नान करून दिलं नाही, कधी मधुकरी मागून दिली जात नाही, पण आज मात्र तीच आळंदी ओळखली जाते माझ्या ज्ञानोबा यांच्या नावाने. का? आयुष्यभर ज्ञानोबा ज्यांचं चांगलं करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी त्रास देण्याचं काम केलं, पण ज्ञानोबा मात्र त्यांच्याकरता जीवन जगत असताना शेवटी म्हणावा, काय म्हणावा, जे खळांची व्यंकटी सांडो. हे कोणाकरता मागितलंय? अरे ज्ञानोबाने मागावा. अरे ज्या समाज कंटकाने त्रास दिला ना, त्यांच्याकरता मागावा. अनेक वाक्य. ज्ञानोबा केवळ स्वतः करता जीवन जगलेत नाहीत, ते जीवन कुणा करता होतं. एक सुंदर कोटी वाचली बरं का. ज्ञानोबांचं जीवन नेमकं कुणा करता होतं? ऐका, गोड वाक्य. ज्ञानोबांचं जीवन कुणा करता होतं? जो स्वतः करता मागतो ती भिकई, जे कुटुंबाकरता मागितलं तर ती भिक्षा आहे, जे समाजाकरता मागितलं तर ते दान आहे, आणि जे विश्वाकरता मागितलं जातं त्या माझ्या ज्ञानोबरायांचं पासाय दान आहे. पण ज्ञानोबराय जीवन जगले. अरे विश्वाकरता जीवन जगले, आणि ज्यांनी विश्वाकरता जीवन जगता जगता जे समाधिस्थ झाले, आजही माझ्या त्या ज्ञानोबरायांच्या दर्शनाची ओढ लागती. ज्यावेळेस ज्ञानोबराय समाधिस्थ होतात, आणि समाधिस्थ झाल्यानंतर माझे विश्वमौली ज्ञानोबराय समाधिस्थ होऊन ज्यावेळेस खऱ्या अर्थाने निवृत्तीनाथ आणि माझ्या जगाचा बाप ज्ञानोबरांना समाधी देऊन बाहेर पडली. ऐका, ज्ञानदादा समाधिस्थ होतात म्हणून संपूर्ण आळंदी रडतात, याच्यामध्ये नवल नाही. अरे ज्ञानोबराय समाधिस्थ झाले, साधू संतांची मांद्याळी रडती, याच्यामध्ये नवल नाही. ज्ञानोबराय समाधिस्थ झाले म्हणजे नामदेवराय आणि नामदेवरायांची चारही मुलं रडतात, याच्यातही नवल नाही. अरे ज्ञानोबराय समाधिस्थ होतात म्हणून आदिशक्ती मुक्ताई रडते, याच्यातही नवल नाही. अरे ज्ञानोबराय समाधिस्थ होतात म्हणून माझे सोपानदेव रडतात, याच्यातही नवल नाही. ज्ञानोबराय समाधिस्थ होतात म्हणून जे कधी वृत्तीवरती आले नाहीत, पण वृत्तीवरती आले आणि निवृत्ती नाथ सुद्धा रडतात, याच्यातही नवल नाही. मग ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधी सोहळ्याचं वैशिष्ट्य काय आहे? संपूर्ण समाज रडतोय, याच्यामध्ये नवल नाही. पण माझ्या जगाचा बाप ज्ञानोबरायांना ज्यावेळेस समाधिस्थ करून बाहेर पडतात ना, माझ्या जगाच्या बापाने सुद्धा निवृत्तीनाथांच्या नामदेवरायांच्या खांद्यावरती मान ठेवून डसा डसा रडावा. हे माझ्या ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधी सोहळ्याचं वैशिष्ट्य आहे. काय ते जीवन आहे? अरे ते जीवन आहे. जीवन थोडं आहे, पण अशा प्रकारचं कार्य आहे, अशा प्रकारचं कार्य की समाजाला आयुष्यभर दिशा देण्याचं काम केलं ते माझ्या ज्ञानोबरायांनी केलं. आणि आजही ते कीर्ती रूपाने, कारण त्यांची कीर्ती त्यांनी नाही भगवंताने ठेवली बरं का. एक वाक्य ऐका, अचेतन असणाऱ्या वस्तूला चेतनाने आज्ञा केली. आज्ञा केल्यानंतर अचेतन असणाऱ्या वस्तूला सुद्धा त्या आज्ञेचं पालन करावं लागते. ती क्रांती फक्त माझ्या ज्ञानोबरायांनी करून दाखवली. ज्ञानोबराय भिंतीवरती बसले आहेत, आणि अचेतन स्वरूप असणारी जी भिंत आहे ना, त्या भिंतीला आज्ञा केल्याबरोबर त्या भिंतीने सुद्धा माऊलींच्या आदेशाचं पालन करावा आणि भिंतीने चालवा. ही ज्ञानोबरायांच्या जीवनातली सर्वात मोठी काही तर क्रांती म्हणून असं म्हटलं जातं. चालविली जड भिंती धरली सांग याची क्रांती, मोक्ष मार्गीचा सांगते ज्ञानोबा माझा. अरे कोण ज्ञानोबा आहे? कोण ज्ञानोबा आहे? अरे अचेतन स्वरूप असणारी भिंत आहे ना, त्या भिंतीला आज्ञा केल्याबरोबर ज्ञानोबरायांच्या आज्ञेचं पालन ज्या भिंतीने करावा, आणि भिंत चालायला लावण्याची ताकद ज्ञानोबरायांच्या ठिकाणी. का? आयुष्य कमी लागलं 22 वर्षातच, पण कार्य अशा प्रकारचं मोठे की आजही ज्ञानोबराय तुमच्या माझ्या घरा हृदयामध्ये गुहर बांधून येत. म्हणून जगा, जगा ते ज्ञानोबरायांसारखं जगा. अरे जगा माझ्या तुकोबरायांसारखं जगा. अरे जास्त दिवस तुम्ही जगण्याकरता आलेलं नाहीत, पण असं माणसं जगत नाहीत. माणसं असं जगत नाहीत. माणसं वेगळ्या भूमिकेतून जगतात. तो एक लक्षात ठेवा, वाईट जरी जगला तरी जावा लागणारे, आणि चांगलं जगलं तरी तुम्हाला जावाच लागणारे. राहण्याकरता कुणीच आलेलं नाही, पण माणसं मात्र चांगलं जगत नाहीत. ते चांगलं न जगणाऱ्या माणसांकरता राहुल बाबा एक असं म्हटले, जी माणसं चांगली जगत नाहीत त्यांच्याकरता त्यांनी काय म्हटले, जी माणसं चांगली जगत नाहीत. आई रे आई रे बेईमान दुनिया, आई रे आई रे बेईमान दुनिया.
नुसती बाई म्हणता एवढ्यातच नाही, पुढे म्हटलेली माँ बाप को कोई न माने, माँ बाप को कोई न अरे दादा, प्रत्येकाला जायचं आहे ना, पण चांगलं जगून जाण्याचा प्रयत्न करा. माणसं चांगलं जगून जात नाही, तो वाईट जगून जाण्याचा प्रयत्न करतात. महाराज म्हणतात की चांगलं न जगता, चांगल्याला किंमत न देता आणि वाईटाला किंमत देऊन जगण्याचा प्रयत्न करतात. त्यांना म्हटले आये रे बेईमान दुनिया, आये रे बेईमान दुनिया, आये रे. त्यांना बेईमान म्हटलेली. थोडस लक्षपूर्वक ऐका. अरे आपण गेल्यानंतर पाठीमागल्या लोकांनी आपल्याला बेईमान म्हणून म्हणावा, काय त्या जगण्यामध्ये अर्थ आहे? अरे आपण गेल्यानंतर पाठीमागल्या लोकांनी म्हणावा, अहो गेलं ना, बरं झालं गावातली पिढा गेली, लय बेईमान होतं ती, काय त्या जगण्यामध्ये अर्थ आहे? अरे जावा असं की गेल्यानंतर एक वाक्य बोलेन, तालुकाने रडावा, नाही रडला तरी चालेल, गाव नाही रडलं तरी चालेल, पण एक कडवट वाक्य बोलून जातो, कमीत कमी आपल्या कुटुंबातली माणसं तरी आपल्या पाठीमागं रडावा, असं तरी कमीत कमी जगण्याचा काय करा, प्रयत्न करा. पण माणसं तेवढं सुद्धा जगत नाही, तो नाही जगत. हे दादा, अरे चांगला जागा वाईट जागा, येथे मृत्यू लोकांच्या नियमाच्या विरोधात कुणाला जाता येत नाही. नाही जाता येत. का जाता येत नाही? का जाता येत नाही म्हणून असं म्हटलेले, मृत्यू लोकांच्या विरोधात जाता येत नाही. काय माहिती का? येथे विरोधात देवाला सुद्धा जाता येत नाही. जायचं प्रत्येकाला. येथे देव जरी आला, देव कसाही असून द्या, पण देवाला सुद्धा जावा लागते. तिथे तुम्हा आम्हाला सुद्धा जावा लागते.
देवाला जावं लागते. आदरणीय माझे मित्र संभाजी महाराजांनी गोड प्रमाण दिलंय. देव जाणारे, देव गेलेला कळत नसन तर त्याच्याकरता गोड उदाहरण दिलं. आपल्या कुटुंबाचा विचार केला, आजा आम्हाला गेला का नाही? हा, आपल्या डोळ्यात जातात. पंजा आम्हाला गेला ना, बाप गेला का नाही? ए नाही माना हलवलं तरी जाणार आहेत. हा, जावा तर लागणार ते निश्चित बरं का. प्रत्येकाला जायचंय. नाही म्हणा आत्व न म्हणा, प्रत्येकाला जावं लागणार आहे. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तूही ताईसा झाला. राहण्याकरता कुणी आलेला नाही. प्रत्येकाला जायचंय, पण चांगलं जगून जाण्याचा काय करा, प्रयत्न करा. मग महाराज चांगलं जगून जाण्याचा प्रयत्न करा. मग त्याच्याकरता आम्ही काय करू? कुठेतरी समाजाकरता परोपकारी जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आणि परमार्थ करत असताना परमार्थामध्ये फक्त देवाचं नामचिंतन करा. एक जरी नामचिंतन केलं, आयुष्यभर तुम्ही केलेल्या पापाच्या राशीच्या राशी जाळण्याची ताकद देवाच्या नामचिंतन. पर्वत जळते भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये ताकद आहे. पर्वताच्या राशीच्या राशी असतील त्यात जाण्याची ताकद भगवान परमात्म्याच्या ठिकाणी म्हणून तुकोबाराय म्हणतात की आम्ही सुद्धा एकच करावा. महाराज म्हणतात बोलावा विठ्ठल, पाहवा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहवा विठ्ठल, करवा विठ्ठल, जीवे भावे, करवा विठ्ठल, जीवे भावे, येणे सोसे माना भाव भारी, येणे सोसे माना भाव भारी. बंधनापासून मुकलल्या गाठे, बंधनापासून मुकलल्या गाठी, देताली मेठे सावकाश, देताली मेठे सावकाश, येणे सोसे माना भाव भारी, येणे सोसे माना भाव भारी, भाव भारी. एक भगवान परमात्म्याचं नाम कोट्यावधी पापाच्या राशीत जाळण्याकरता तयार आहे. ते नाव घ्या. भगवान परमात्म्याच्या नावामध्ये खऱ्या अर्थाने ताकद आहे. आणि एक लक्षात ठेवा, एक असं म्हटले अंतकाळीचा सोयरा तूच आहे फक्त शेवटच्या काळामध्ये. काही लोकांना विश्वास वाटतो पत्नी माझ्यावरती लय प्रेम करते, काही लोकांना वाटतं लय पोरं आम्हाला सन्मान देतात, लय पोरं आम्हाला मान देतात, लय पोरं खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टी ऐकतात. बरं का, एक लक्षात ठेवा, अंतकाळामध्ये जी पत्नी तुमच्यावरती प्रेम करते असं वाटते संभाजी महाराज नाही ती प्रेम करीत.
जी मुलं खऱ्या अर्थाने वाटतात की हे आपल्याला सांभाळण्याकरता तयार आहेत, पण अंत काळाला ते कामाला येत नाही. काही म्हणतात पैसा लय कमाला तो कामाला येईल, नाही कामाला येऊ शकत. काय म्हणतात मी 2दा सरपंच झालेलो आहे, नाही कामाला येत. काय म्हणतात मी 2दा पंतप्रधान झालेलो आहे, नाही कामाला येत. अरे अंत काळाला कुणी कामाला येत नसतं, कारण विचार केला तर तुमच्या माझ्या जीवनाचा विचार कुणीच कुणाचं नसतं. नाही रे कुणाचे कुणी, वा वा, थोडासा आवाज. तुझे रंग ज्यातील नाही रे, नाही कुणाचे नाही रे. नाही रे कोण माहिती? नाही रे नाही रे कुणाचे कुणी, नाही रे कुणाचे कुणी, तुझे नव्हे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे नाही रे कुणाचे, नाही रे कुणाचे, तुझे नाही रे, नाही कुणाचे, बाहू कुणाचा, क्या बात है? कुणाचे, सगळे सूर्य रे, कुणाचे, बाहू कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोय रे, मेल्या मागे सर्व राहिले, कुठं धागे दोरे, राधामाईचा बाजार, राधामाईचा बाजार, राधामाईचा बाजार, माईचा बाजार, नाही रे कुणाचे कुणी, नाही रे कुणाचे कुणी, तुझे नव्हे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे बहीण कुणाचे, भाव कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोय रे, मेल्यावरती सर्व राहीला, तुटतील धागे दोरी, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, नाही रे, नाही कुणाचे कोणी. ऐका, जीवनाचं अंतिम सत्य आहे, प्रत्येकाला निश्चित जायचे, आणि जायच्या वेळेस आपलं काहीच कामाला येत नाही. सगळ्या गोष्टी आपल्याला इथे प्रत्येकाला काय करायच्या तर सोडून जायच्या आहेत. मग ती गोष्ट सगळं तर सोडायचं येत ना, सगळं जी जी कमवले ना ते आपल्या बरोबर काहीच येत नाही. एक येणार आहे फक्त अंतकाळीचा सोयरा, माझा देव तुमच्या बरोबर येणार आहे, आणि तो देव तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमचा एक चांगलं करणारे, काय करणारे, शेवट तो भला, आणि तो भलं व्हावा, शेवट चांगला व्हावा असं वाटत असेल तर यादसाठी केला होता अट्टहास. अट्टहास करायचा,
समाजाकरता जीवन जगायचं 8 तास कोणता भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा तो जर का केला तर शेवट तो भला माझा बहु गोड झाला. महाराज देव खरंच आमचा शेवट गोड करीन, नक्की गोड करीन. का करीन माहिती का? कारण तो देव एकदा नाव घेतल्यानंतर तुमच्यावरती लय प्रेम करतो. देवाच्या प्रेमाची परिसीमा सांगता येत नाही महाराज. 12-10 झाले ना पार आता, पण आम्हाला देवाच्या प्रेमाची परिसीमा कळली पाहिजे ना, किती प्रेम करतोय. मग तुकोबाराय म्हणले व्यवहारातलं उदाहरण देतो. तुकोबाराय म्हणतात की बाप आहे बाप, बाप मुलावरती जेवढं प्रेम करतो, अरे तेवढंच प्रेम माझा भगवान परमात्मा भक्तावरती करतो. 5 मिनिटं मी घेतोय. थोडस आमच्या युवा पिढी करता आज गरज आहे बाप कळाला पाहिजे बरं का, बाप कळाला पाहिजे. कारण आमची युवा पिढी आज बापाच्या बाबतीमध्ये एवढं दुर्लक्षित करीत चाललेली, बापाच्या बाबतीमध्ये एवढं दुर्लक्ष करीत चाललेत की बापाला बाबा सुद्धा म्हणण्याकरता, बाप म्हणण्याकरता सुद्धा तयार नाही. तो पण ते बाप नावाचं व्यक्तिमत्व काय आहे हे कळालं पाहिजे. म्हणून बाप काय असतो एक कडवट वाक्य बोलून जाईल. बाप काय असतो? ज्याच्या आयुष्यामध्ये जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत कधी कधी त्याला बापाची किंमत कळत नाही. त्या बाप नावाच्या व्यक्तिमत्वाची किंमत कळते, पण कधी आयुष्यातून बाप निघून गेल्यानंतर. कधी कधी आमच्या युवा पिढीच्या बाबतीमध्ये असं बोललं जातं, आईच्या प्रेमाचा विचार करत असताना आई फार प्रेम करते. नाही, असं नाही. आईचं एवढं प्रेम असतं, एवढं प्रेम असतं की आई शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलाच्या हिताचा विचार करत असते. दादा, पण आई जेवढं प्रेम करते ना त्या आईपेक्षा कितीतरी पटीने बाप सुद्धा प्रेम करत असतो. पण दुर्दैव एका गोष्टीचे, बाप समाजामध्ये आपल्या मुलावरती प्रेम करत असताना आपण किती प्रेम करतोय, कधी प्रेम व्यक्त करत नाही बाप. म्हणून कधी कधी आमची युवा पिढी सहज म्हणून जाते, बापाला म्हणते, बाबा आमच्या करता केलंय तरी काय तुम्ही? काय शब्द येतो? काय केलंय म्हणतात बापाला. हे अरे बापाने आपल्या करता काय केलंय ना, बापाने आपल्या करता काय केले. बाप नावाच्या शब्दाची किंमत, बाप नावाच्या व्यक्तिमत्वाची किंमत तुम्हाला कळणार नाही. ते बाप नावाच्या व्यक्तिमत्वाची किंमत तुम्हाला कळेल पण कधी, ज्यावेळेस तुम्ही कुणाचा तरी बाप होता ना त्यावेळेस तुम्हाला बापाची किंमत कळेल बरं का. तोपर्यंत बाप नाही कळणार. सहज म्हणतात बापाला, काय केले बाबा तुम्ही आमच्या करता? अरे काय तो बाप कष्ट करत असतो, हे लय कष्ट करीत असतो रे बाप, लय कष्ट करतो बाप. आयुष्यभर एवढा कष्ट करत असतो. सण आला, अरे कार्य आलं ना, कधी स्वतःला नवीन कपडे घेत नाही. बाप पहिल्यांदा मुलाचा विचार करतो, पत्नीचा विचार करतो, पण स्वतः करता साधी 70 रुपयाची नवीन बनेल सुद्धा घेत नाही. काय बापाचा त्याग आहे. आणि आमची पिढी म्हणते, बाबा अरे बापाने आमच्या करता केले तरी काय. लय बाप का बड कष्ट करत असतो, लय कष्ट करीत असतो. आयुष्यामध्ये स्वतःचा देह जिजवतो, शेवटपर्यंत सगळे दुःख पोचवतो, सगळ्या दुःखाला सामोरे जातो. पण माझ्या कुटुंबाच्या, माझ्या मुलाच्या वाट्याला दुःख आलं नाही पाहिजे असा विचार करणारा फक्त बाप असतो. बाप अत्यंत काबाड कष्ट करणारं कुटुंब, नवरा बायको, लहान मुले घरामध्ये, दिवसभर दुसऱ्याच्या शेतामध्ये काबाड कष्ट करावा आणि संध्याकाळी जर का दोघांनी राजा राणीचा संसार, लहान मुल जवळ घ्यावा आणि गप्पा मारताना म्हणावा, अगं आपल्या वाट्याला जे दुःख आलंय ना हे आपल्या दादाच्या वाट्याला नाही दुःख आलं पाहिजे. लय शिकवायचा त्याला, लय शिकवायचा. आपण जी दुःख भोगल्यात ना ती दुःख याच्या वाट्याला नाही द्यायची. अगं मोठा ऑफिसर करायचा, अगं याला लय मोठा ऑफिसर करायचा. आणि दोघांमध्ये दररोज चर्चा. एक दिवशी शेतामध्ये भरण्यावरती असताना मोटर चालू करण्याकरता गेला आणि बायकोची जोरात अशा प्रकारची आवाज त्याच्या कानावरती पडला. बायकोला काहीतरी झालंय म्हणून मोटार चालू करता करता दाब देत पळतोय. मनामध्ये वाईट विचारांनी जागा घेतली. काय झालं असेल तिला, लय मोठ्याने आवाज दिलाय, काय झालं असेल. जवळ येऊन पाहिलं तर बायको पाठामध्ये पडलेली, तोंडाला फेस आलेला आहे. पायाकडे पाहिलं तर पायाला कशाची 2 अशा प्रकारची नाजूक बिळे. डोक्यामध्ये विचार आला, साप चावलेला आहे. बाकीच्या मजुरांना बोलवलं, दवाखान्यामध्ये नेलं. पण दादा लय वेळ झाली होती, त्याची बायको गेली होती. लहान बाळ इकडे घरीच आहे, त्याला माहिती नाही.
माझी आई गेली म्हणून. गावामध्ये अँब्युलन्सचा आवाज आला, अख्खं गाव जमा झालं. आणि ज्यावेळेस त्याची बायको मरण पावलेली तिरडीवरती बांधली, ती लहान बाळ आहे ना, त्याला कळत नाही आई गेली म्हणून, नाही कळत त्याला आई गेली म्हणून. आईच्या जवळ जावा, आईच्या जवळ जावा, नाकामध्ये जो कापूस आहे ना तो कापूस पाडावा. अरे खालच्या स्वरात आई म्हणता येत नाही पण तरी म्हणावा आई आई. अख्ख्या गावाचं हृदय पाणवलं हो, गाव रडतंय, अख्खं गाव रडतंय. नाईला झाला शेवटी बाळ उचललं, तिची अंत्ययात्रा निघाली, चितेला आग दिली, दिवसा मागून दिवस जात झाली. अरे जिच्या करता जगायचं ती गेली ना, काय जगायचे आता, नाही जगण्यामध्ये अर्थ. काही मित्र म्हणले अरे जिच्या करता जगायची ती गेली ना, जाऊन दे रे, पण तिची पाठीमाग कोणी ना बाळा करता तुला जगावं लागेल. अरे दुसरं लग्न कर. मनामध्ये विचार केला, दुसरं लग्न करावं तर सावत्राई घरामध्ये येईल आणि माझ्या दादाला नाही सुख द्यायची ती. काही बापाचा त्याग आहे. अरे मुला करता नाही ना दुसरं लग्न केलं, काबाड कष्ट केलं, दिवसा मागून दिवस जात आले आणि मुलाला मोठं करायचा, अरे मोठा करायचा म्हणून काबाड कष्ट करतोय. आणि शहरामध्ये शिक्षण करता एक दिवशी मोठा झाल्यानंतर 5 लाख रुपयाची पिशवीची थैली हातात दिली. दादा अरे तुला जर का वाटत असेल तुझा बापाची छाती गावामध्ये मोठी व्हावी, त्याच्याकरता तू काहीतरी मोठं होऊन दाखव. म्हणून आमच्या थोडं युवा पिढी करता, हे दादा अरे बापाची मान जर का उंचाव वाटत असेल ना, बापाच्या कर्तबदारीकडे नका लक्ष देऊ. बापाची मान गावामध्ये उंचावी वाटत असेल ना, स्वतः काहीतरी कर्तृत्व करून दाखवा. अरे तुमच्या कर्तृत्वाच्या जोरावरती तुमच्या बापाची मान गावात उंच झाल्याशिवाय राहणार नाही. जा शिक्षणाकरता 5 लाख रुपयाची थैली दिली, दिवसा मागून दिवस जात आली आणि एक दिवशी मोठा झाला, क्लासून ऑफिसर अधिकारी झाला. बापाने विचार केला, देवा हे काबाड कष्ट केलेली फिटलेली माझी चीज झाली देवा माझी. आता काही जगण्याचा अर्थ नाही. फक्त एकदा माझ्या मुलाला आहे ना त्या खुर्चीवरती बसलेला फक्त डोळे भरून पाहून दे रे एकदा. आणि पाहण्याकरता बाप मळक्या दोस्त्रावरती फाटलेला नेहरू, पागोटे डोक्यामध्ये, कपडे मळकीत, आणि मळक्या कपड्यावरती त्याच्या ऑफिस मध्ये गेला आणि दारामध्ये उभा राहिला. आणि दारामधून तपल्या दादाला खुर्चीवरती बसलेला पाहिलं आणि माझ्या पंढरपूरच्या मालकाकडे पाहिलं, डोळ्यातून अश्रू वाहता. देवा अरे ज्याच्या करता जगत होतो ना, झाली रे ची जाता देवा, नाही जगायचं मला आता. बास फक्त एकच इच्छा आहे, खुर्चीवरती बसलेल्या माझ्या दादाने माझ्याकडे एकदा पाहावा आणि मला फक्त बाप नावाने हाक मारावी. बास डोळे मिटण्याकरता झाले. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 1.5 तास झालं, 2 तास झालं. खुर्चीवरचा त्यातला दादा मात्र त्याच्या बापाला पाहतोय, पण बाप नावाने हाका मारण्याकरता तयार नाही. तेवढ्यात त्याचे 10-5 मित्र आले आणि एक कर्मचारी आला. साहेब कुणीतरी दारामध्ये उभा आहे. विचार केला, आता जर का मित्राच्या देखता सांगावा ना हा माझा बाप आहे, अपमान होईल. आणि कर्मचाऱ्याला सांगितलं, माझ्या घरचा नोकर आहे, 100 रुपये दे आणि ऑफिसच्या बाहेर काढ. ज्यावेळी 100 रुपयाची नोट घेऊन तो खऱ्या अर्थाने कर्मचारी त्याच्या बापाच्या जवळ गेला. ओ बाबा ही 100 रुपये धरा, साहेबांनी तुमच्या हातावरती टेकवण्याकरता सांगितले, आमच्या घरचा नोकर आहे आणि ऑफिसच्या बाहेर होण्याकरता सांगितले. मुलाचे शब्द कानावरती पडले. अरे बापाच्या कानामध्ये शिसवतलं झालं. देवा अरे याच्याकरता दिवस पाहिले होते का? अरे बाप सुद्धा म्हणण्याकरता तयार नाही. राग आला आणि निघून गेला. निघून गेल्यानंतर मुलगा संध्याकाळी घरी आला. घरी आल्यानंतर पिशवी टाकून दिली, बापाच्या जवळ गेला, बाह्या मागत चालल्या. बाबा काय माझ्या ऑफिसला येण्याची गरज होती? आज जर का 4 चौघामध्ये जर का मी तुम्हाला म्हटलं असताना माझा बाप आहे, माझी आबरू गेली असते. बापाने मुलाकडे पाहिलं, सांगितलं, अरे ऑफिस मध्ये मळक्या कपड्यावरती मला पाहिल्यानंतर बाप म्हणल्यानंतर तुझी आबरू गेली असते. हा बाबा आबरूच गेली असती माझी, काय येण्याची गरज होती? अरे तुला पाहण्याकरता आलो होतो, काय गरज नव्हती बाबा. माझा अपमान झाला असता तिथे सगळ्यांमध्ये आणि मला पाहण्याकरता आलंय. बाबा मला पाहण्याकरता आलंय आणि एवढं छातीवर करून डोळ्यावर करून मला बोलताय की तुला पाहण्याकरता आलोय. असं बाबा तुम्ही माझ्याकरता केलंय तरी काय? हा शब्द बापाच्या कानावरती पडला आणि बाप म्हणते, अरे मी तुझ्याकरता केलंय काय? अरे बाप नावाच्या नात्याने अरे मी तुझ्याकरता काय केलंय? बोलून दाखवण्याची गरज नव्हती रे, पण आज या बापाने तुझ्याकरता काय केलंय
हे बाप तुला कळायला पाहिजे, उन्हात बोलून दाखवण्याची वेळ आली. ऐक, मी तुझ्या करता काय केले. आईन तारुण्याच्या भरामध्ये तुझी आई मरण पावली. अरे माझ्या मित्राने, अरे कुटुंबातल्या लोकांनी अनेकांनी दुसरं लग्न करण्याकरता सांगितलं. अरे तुला सावत्र आई येईन आणि प्रेम द्यायची नाही म्हणून. हे दादा, अरे तुझ्या करता दुसरं लग्न केलं नाही आणि मला विचारते बाबा तुम्ही माझ्या करता केलं तरी काय. अरे दुसऱ्याच्या शेतामध्ये काबार कष्ट करतोय. अरे तो नांगर हाकताना माझी चप्पल अनेक वेळा तुटली, पण तुझं शिक्षण डोळ्यासमोर ठेवून 300 रुपयाची नवीन चप्पल घेतली नाही, सुतुळीने बांधायचो आणि ती चप्पल घालून दुसऱ्याच्या शेतामध्ये नांगर हाकला केवळ तुझ्या शिक्षणाकरता. आणि मला विचारते बाबा केलं तरी काय. अरे त्या उन्हातानाचा नांगर हाकताना माझ्या पाठीला ऊन लागायचं का. माझी बनेल फाटलेली होती. अरे 70 रुपयाची बनेल घ्यायची इच्छा व्हायची, पण वाटायचं माझ्या दादाच्या शिक्षणाला 70 रुपये कमी पडतील. नवीन बनेल सुद्धा घेत नव्हतो तुझ्या शिक्षणाकरता. आणि मला विचारतोय बाबा तुम्ही माझ्या करता केलं तरी काय. अरे आठवतो दिवस ज्या दिवशी तुझ्या हातामध्ये मी 5 लाख रुपयाची थैली दिली. तो पैसा कुठून आला होता. अरे 5 लाख रुपये आणण्याकरता मी तुझ्या मामाच्या घरी गेलो होतो. तुझ्या मामाने रुपया दिला नाही माझ्या हातामध्ये, पण शहरामध्ये येत असताना दवाखान्याच्या वर बोर्ड लिहिला होता. बोर्डावरती ठळक अक्षरामध्ये लिहिलं होतं, काय लिहिलं होतं, किडनी विका आणि 5 लाख रुपये घेऊन जा. दवाखान्याच्या बाहेर उभा राहिलो, विचार केला आज जर का माझ्या दादाला 5 लाख रुपये नाही मिळालं, आयुष्यभर मी जे काबाड कष्ट केले ते शिक्षण ते काम माझ्या मुलाच्या वाट्याला येईल. मग तुझ्या शिक्षणाकरता 5 लाखाची गरज आहे म्हणून दुसऱ्या क्षणाला विचार केला नाही, दवाखान्यात गेलो आणि तुझ्या करता मी माझी किडनी विकली रे आणि 5 लाख रुपयाची थैली मी तुझ्या हातामध्ये दिली. आणि तरी विचारतोय बाबा तुम्ही माझ्या करता केलं तरी काय. अरे बाप तो बाप असतो, बाप तो बाप असतो. शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलाच्या हिताचा विचार करतो. जरी मुलाने किती जरी त्रास दिला तरी बाप मात्र शेवटच्या श्वासापर्यंत मुलाच्याच हिताचा विचार करत राहतो. तो बाप असतो. म्हणून युवा पिढीला 10 मिनिटं जास्त घेतली, पण दिलगिरी व्यक्त करून बोलतो आयुष्यामध्ये बापाला कधी विसरू नका. जो बाप विसरला त्याच्या जीवनामध्ये सगळं दुःख आहे बरं का. ऐका, बाप तुमच्या घरामध्ये कसा का असाना, बापाला चालता येत नाही, बोलता येत नाही, हाताने खाता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, पण माझं वाक्य एवढं कीर्तनातून गुरुन घेऊन जा. ए दादा, बाप तुमचा कसा का असाना, अरे खाटावरती पडलेला आहे, नाही त्याला उठता येत, बसता येत नाही, हाताने जेवता येत नाही, बोलता येत नाही, लखवा मारलेला आहे, पडू नये बाप घरामध्ये, पडू नये. अरे बाप घरामध्ये पडून का असताना, पण बाप असला पाहिजे. कारण जोपर्यंत तुमच्या घरामध्ये बाप पडून का असताना आहे ना, तोपर्यंत गावातली कुणाची वाईट नजरेने तुमच्या घराकडे पाहण्याची ताकद नाही. का कारण घरामध्ये यांच्या बाप अजून जिवंत, बाप पाहिजे, बाप पाहिजे. ज्या दिवशी आयुष्यातला बाप निघून जाईल, ज्याचा बाप निघून गेला, ज्याच्या आयुष्यातला बाप निघून गेला ना, त्याचा सर्वात मोठा आधार गेला बरं का, आधार.